अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स, कैसे हो सगली? उम्मीद करता है बेस असाल। मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहचा फजलो करम आहे। आज आम्ही खाजनात यायला आहो या आपल्या कोलतारचे पंचनदी खाजन नाही, दिलीपभाई वांगणकरच्या सोबत। दिलीपभाई आज किडवी पकडणार आहेत। ते किडवी कसे पकड येतात ते दाखवतील आपल्याला। मी दिलीप वांगणकर। बरेच दिवस मी काय असं काय चॅनलवर कधी आलो नाही, पण नासरबाईची इच्छा आहे। आमचे मित्र आहेत खास एकदम जॉली फ्रेंड, तर ते आता व्हिडिओ टाकायला लागले। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो दोन शब्द की ही खेकड्याची जाळी आहेत। हे बघा, याला ह्या कोंबडीच्या आतड्या बांधलेल्या आहेत। हे बघा, या कोंबडीच्या आतड्या बांधलेल्या आहेत, सर्व याला आतड्या बांधून घेतलेल्या आहेत। तर आता ही जाळी मी जिथं जागा साफ केलेली आहे, ज्या जागा साफ केलेल्या आहेत म्हणजे काटे कुठे असतात, जिली अशी वाकडी तिकडी राहिली की खालून खेकडी येतात आणि खाऊन जातात, उचलली की पडतात खाली, तर ती जागा साफ करावी लागते। आणि मी जागा साफ करतो आणि इथे आमचे बरीच लोक आहेत खेकडी पकडणारे, ते मजा मारून जातात, कधी साफसफाई वगैरे करत नाहीत। तर आज मी साफ करून गेलो मगाशी दुपारी, तर जागा थोड्या साफ केलेल्या आहेत। तर तुम्हाला कशा प्रकारे मी खेकडी पकडतो ते दाखवतो। व्यूअर्स, ये मंजर देखिए आप, ये खाजन है देखिए, और यहाँ देखिए, ये देखिए, ये पानी है। देखिए पानी है, पानी और आजू बाजू पूरे ये खाजन में जो जंगल उगता है, खाजन, पानी के अंदर जंगल, पानी, खाजन, और ये देखिए ये पुल है, ये बहुत पहले टाइम का है। इसके नीचे नाला है आणि हो नालो ऐसो आहे ना, हे बघा, हे जाले टाकायला गेले आहेत दिलीप भाई। हे बघा, हे ढोंडे बघा कसे, हे ढोंडे आहेत ना, याच्या खालती नालो आहे। हे बघा, हे बघा, मी खेकड्याची जाळी, हे खेकड्याची जाळी आता टाकत आहे। ऑल द बेस्ट। बघा खालती खालती, दुसरी आता एक जाळी टाकलेली आहे, तर दुसरी टाकतात। आता हे जाले टाकल्याच्या नंतर मला वाटते एक अर्धा एक तास वाट बघायला पडणार। व्हिडिओ चालू आहे ना। या दिलीप भाईनी इथे पण एक टाकलंय, दाखव, पुढे जाऊन दाखव। अरे वा, असे जिली अशी टाकावी लागतात आणि रशी आहे बघा, ही रशी अशी हालायला लागते। हे बघा, अशी हालायला लागली की मग खेकडा आम्ही उचलतो, त्याशिवाय उचलत नाही। किरवी खेकडा नाही, किडवा। हो, माझ्या हातात ते आहे, द्या। चला या, हे तुम्ही हे केलेत काय खांबे? नाही, रुजलेले आहे ते, असे वाटते ते लावलेले आहेत मेडक्या। हे आता साफ करून गेलो मी। रात्रीचा टाईम आहे व्ह्यूअर्स, आम्ही तुमच्यासाठी रात्रीला यायला आहो की तुम्ही पण एन्जॉय करा बघून की रात्रीचं मंजर कैसं असते। हे बघा, आता ही तिसरं टाकलेन। ही आता जागा, नवीन जागा साफ केलेली आहे, झाडी वगैरे होती, मी दुपारी आलो आणि साफ केली जागा। आता हा 4 नंबर आहे ना। हो, बारका आहे, बारकी आहेत। कोलबी ते बापरे, पिशवी कर, बंद कर, तोंड बंद कर।
गेळा खाऊ नये बघा, हो हो खाऊन गेळा. कोलबी आहे. पाणी व्हायला नाही अजून. तो मळल्या होता मळल्या. खेकडा आलेला आहे आणि रशी कशी हलवतो दाखवतो. हे पहा, दाखवा. दोरी हलते. हो दोरी हलते. हो ते बघा, ते बघा रशी हलते. ते Exactly, बघा, दोरी हलते. ते बघा रशी हलते. हम्म. हे बघा. आला 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 आला. अरे वाह वाह वाह. छोटा आहे खेकडा. छोटा तो कोई बात नहीं. बारका असला ते काय झाला. है बारका ते बारका. थोड्या टायमाने मोठा पण येईल. बापरे. ब्लॉक 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 किडव्याचे डंग ब्लॉक. हे कला आहे. हा सर्वांना हे माहीत आहे की नाही माहीत नाही. बघा ते डंकच बंद. चला त्याच्याच पायाने त्यालाच बंद. त्याच्याच पायाने त्याला बंद. पिशवी 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 आण. ठीक आहे. तोंड पकड त्याचा. कोलबी आली. कोलबी कोलबी आहेत. कोलबी घ्या. दिवस हे बघा, मी अशा कोलब्या पण जमा करतो त्या आणि भरपूर जमा होतात. त्याचा कालवण होतो. हे बघा, या अशा कोलब्या या कोलब्या पण जमा करतो आणि कालवण होतो. हे बघा एक एक. बंद कर. तोंड बंद कर. कोलब्या आहेत. कोलबी. पिशवी पुढे कर बाबा. हे घ्या. टाका यातून पहिले. चल मग ती मोठे आहे जरा. नाही, छोटे आहेत. छोटे आहेत. कोलबे पण भेटले. दाखव काय. बरोबर मलाच पकडलो. काय पकडू दाखव. मला पकडलो. ते दिल्याचं दाखव नका. ते असे किती मोठा मावरा कोण आहे. खेकडा आलेला आहे, रशी हलवतोय. हो 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 हो. माशाअल्लाह 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 माशाअल्लाह. पकड्याची काय ट्रिक आहे. आधीपेक्षा थोडं मोठं आहे. हो हो. याच्यावर मोठे पण भेटतील. पाण्याला भरती आहे ना आता. हे तुम्ही जे हे टाकताय डंगात ते पण जरा सांगा व्ह्यूअर्सला. पळाला. छोटासा आहे. हा पलतोय कुठे बोला. पळू नको. दिलीप काकाच्या ती कसा सुटेल तो. चांगला येईल. आपण पाणी भरून द्या. जसे हलवतोय खेकडा आलेला आहे. बघूया खेकडा मोठा आहे का छोटा आहे.
छोटा खेकडा आहे. बोला परत. खेकडा आलेला आहे, रशी हलवतोय. हे चला, बघा, या, हे या. बघा, हे बघा, रशी हलवतोय बघा. हे बघा, मोठा आहे, मोठा आहे. जाऊ काढा काढा, मोठा आहे. मोठा आहे बोलला ना तुम्हाला, मोठा आहे. हे बघा. अरे वा धटिंग, अल्लाह. माशाल्लाह माशाल्लाह. व्यूअर्स, मेहनत रंग लाई. देखो दिलीप भाई वांगणकर. हो. ये पकडणं कोई आसान काम नाही आहे. जर ह्या किरव्यानी चावलान ते पुरा मांस काढून टाकेल हाताचा. आता हे बघा, यांची टेक्निक बघा काय करतात ते. हो. ब्लॉक करतात, ब्लॉक. बघा त्याचे दात कसे ब्लॉक करतात. याला बोलतात टेक्निक. हा, दिमाग. दिलीप भाई का दिमाग. दिलीप भाई की मेहनत रंग लाई. एक बड़ा किरवा मिला है माशाल्लाह. दिलीप भाई ज़रा अच्छे से दिखाओ हमारे व्यूवर्स को. हाँ, क्या दांत है उसके, देखो. बाप रे बाप. डॉक्टर बन गया तुम किरवे के. काय चावणार तो आता? किरव्यांचे डॉक्टर. हे पहा, हा खेकडा आहे. हे बघा, थोडं जरी ओपन, हे असा ओपन राहिला ना तरी तो आपलं जरा थोडा अजून झाल्यावर पकडतो आणि चावतो. म्हणून त्याला कमीत कमी त्यांचे नखं असतात ना, ते 3 घुसवावे लागतात मोठ्या खेकड्याला. तर हे अशा प्रकारे आम्ही आज एक थोडासा नॉर्मल गावला, ह्याच्यापेक्षा मोठे असतात. हा. ते नॉर्मल खेकडा गावलेला आहे साधारण. पाठीमागून दाखवतात. हा, हे बघा. हो. छान आहे. मासालू आहे. हम्म. छान. पिशवी खोल. हो, बंद कर. तोंड बंद कर. आज बनवायचं. ते बघा, कुठे आहे? तो आहे तिथे. हे बघा. येस. अरे बापरे. काय पकडते, चावत नाही. पुरा पकड, हात टाकून. अरे हात टाकून पकड. मूठ मारी रे, मूठ. टाकू आतमध्ये. हे बघा, हे मळले सुद्धा खायला येतात. तुमची टॉर्च खाली करा. ते असे हे मळले सुद्धा खायला येतात. हे बघा, मग आमचे खेकड्याला ते काय वासव बांधलेले असतात, ते खाऊन जातात. वाम पण येतात. तुम्हाला वामची पण मी व्हिडिओ काढून दाखवीन. आता आमची वाम खाऊन गेले 2-3 झेल्याला बांधलेली आतड्या वगैरे. तर हे असे मळले वगैरे येतात. हे आम्ही खात नाहीत. हे कुत्र्याला टाकूया, कुत्र्याला. खेकडोच काढायला. आलं पुढे. हे पहा, ही एक बॅटरी. आणि आता बॅटरी तुम्हाला काढून दाखवतो. स्टोर रूम. हा, हे बघा, ही एक बॅटरी. स्टोर रूम बघा, म्हणजे 5-6 बॅटरी सोबत ठेवता. चार तरी बॅटरी असतात माझ्याकडे. हे बघा, ही एक दुसरी बॅटरी. अरे वा. कमीत कमी 4 बॅटऱ्या घेऊन जातो, हा. तरच मच्छी भेटते. आणि त्या पण पॉवरफुल बॅटरी आहेत. आता खेकडा मोठा आहे का छोटा आहे ते पाहूया आपण. मीडियम आहे. हाय, ठीक आहे. मीडियम काय नाही, काय जो भेटतो ते खरा. छोटा खेकडा पकडला आणि त्याच्या बाजूला दुसरा आलेला. ते आम्ही बॅटरी मारून बघितला
आता टाकला आहे जिला. आता तो आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे नाही ते, तो आला नाही नाही, तो मोठा होता. हा दुसरा आहे. हे का उचलावं लागतं? या छोट्या काकडे मी घेत नाही. का उचलावं लागतं? ते आमच्या आसू वगैरे खाऊन जाते, बरोबर बरोबर. म्हणून उचलावं लागतं. ही बघा कोलबी. कोलबी पण आहे बघा आतमध्ये. ह्या ज्या कोलब्या आहेत ना, थोड्या 2 दिवसांनी भरपूर होतात. मग त्याच्या तव्यामध्ये फ्राय वगैरे होते मस्तपैकी जाऊल्या कांदा टाकून. बरोबर आहे. रिवर्स. हे बघा, हे मासा आमच्या छोट्याने पकडलेला आहे. मोहित मी मोहित आज नाही पकडले, मी पकडतो असं, हा. पण आमच्या छोट्याने पकडलेला आहे बघा. आणि हा जाळ्यातून सुटलेला आहे, कोळ्यांच्या जाळ्यातून सुटलेला मासा आहे. तुम्हाला दाखवतो, म्हणून तो भेटला, नाही तर भेटला नसता. हा संध्याकाळी मला दिसलेला होता, बाटली मासे धरायला गेला होता तेव्हा. हे मार बघा, मार हे लागला बघा त्याला. जाळ्यामध्ये अडकलेलं आहे. कोळी लोकांची जाळी लावतात समुद्रात, मार लागला तेव्हा त्याला. ते दणके मारून 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 सुटतात. हा. ते चुकून इकडे खाडीमध्ये येतात आणि आम्हाला ते भेटतात. हे बघा, हे तोंड लावेल तो. मित्र खा- हे बघा, आमच्या छोट्याने पकडला. काय नाव तुझं? मोहित. मोहितने पकडला. हे बघा केवढा मोठा मासा आहे बघा. मी तर आज मासे पकडायला नाही आलोय, पण त्यांनी लगेच जिला मारून पकडला आहे बघा. मोहित नासिर मुल्ला. आणि तो अडकलेला, जाळ्यातून सुटलेला आहे म्हणून तो बधीर आहे, हा. म्हणून तो भेटला. भेटला भेटला. दे जर. खोल खोल खेकडा चावणार ना तुला? खोल टाका. आणि असे आम्हाला भरपूर मासे भेटतात. कोळ्यांच्या जाळ्यातून सुटलेले मासे इकडे येतात खाडीमध्ये, आणि मोठे मोठे जिताडा मासा पण भेटतो आम्हाला. समज. टाका बंद कर. बापरे, WW. खेकडा रशी हलवतोय. छोटा आहे की मोठा आहे तुम्हाला दाखवतो. बघूया. याच ठिकाणी आपल्याला मोठा भेटला होता. हां पण चांगलाच आहे तो, एवढा काही नाही, तो चांगला आहे. ठीक आहे. फॉक्स वाटते. हे बोएट माझं सुट्टू खाली सुट्टू. कोलबे आहेत बघा. पाणीचा भाव फार गेला. हा आणखी कोलबे आहे बघा. बघा इकडे. मला जाऊन दे अब्बू. पडलोस की काय? समज. टाकाय मध्ये कोलब्या. चिट्टो आणि लुना हे पण आमच्या सोबत किरवी पकडी आले येतात. तो आलेला खेकडा आलेला आहे कदाचित. पाहूया आपण मोठा आहे की छोटा आहे. हे बघा, आला आला आला. मागाचा आला बघा. मगाचा आला तो. हा, हे बघा. मग कोलबी भी आहे. दातांना लॉक मारून टाकलं. दात खोलायला नाही पाहिजे. चला बंद. छान. नका मारते हे तरी. बघा, माझा बोट चावायला बघतोय. हे बघा, पण हो. आता मी त्यांचे बंद केल्यामुळे ते बघा, चावू नाही नाही, शकत. हा, चावू नाही शकत. उत्तम उत्तम. हा हुशार आहे हो. हे बा, हे नासरभाईचा कुत्रा आहे. पाळलेला चांगला कुत्रा आहे, इंग्लिश टिट्टो. कुत्रा आहे. टिट्टो नाव आहे त्याचा. तर हे ह्याच्यावरती जरा खरबुड्यासारखं झालेलं आहे. तर ते बारीक बारीक ओवा असतात, बोचडे असतात,
तर त्या बोचड्या घालवण्यासाठी आम्ही काय करतो, ह्या कुत्र्यांना कधी आमच्याबरोबर आले तर आम्ही खाडीमध्ये एक मजेशीर गोष्ट आहे, पण ती मजेशीर नाही, ह्या कुत्र्यावरच्या अंगावरचे जे बुवा वगैरे असतात, बोचड्या असतात, त्या निघून जातात आणि एकदम कुत्रा छानपैकी त्याला केस वगैरे येतात. तर हे बघा, आम्ही हे पाण्यामध्ये टाकतो. हे बघा, त्या तोंडात पाणी गेला, सावकाश सोडला पाहिजे खाली. तोंडात पाणी गेलं. आली 1 2 मस्त खाडींची कोलबी. पण ती आता दिली का कधी दिली? कोलबी राहून घ्या बघा. हो. आम्ही खेकडी पकडायला गेलो होतो, नासरभाई, मोहित. आम्ही खेकडी पकडायला गेलो होतो. ही अशा प्रकारे खेकडी पकडलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. माशाअल्लाह माशाअल्लाह. हो हो हो. हो 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 हो. खूप छान. हा जिवंत आहे. हा मला मला कधी पकडलेलं त्याला पकडून खूप वेळ झाला आहे. हे मळला मासा आहे, आम्ही खात नाही, पण एक पकडला आम्ही. ह्याला मळला मासा म्हणतात, पण लोक खायला खूप छान लागतो. डोका काढून टाकला आणि फ्राय केला. आणि भोयटा मासा आमच्या इथे पकडलेला, मोहितने पकडलेला. आणि एक कोलब्या आहेत, हे बघा, या कोलब्या आहेत, त्या अजून 2-3 वेळा पकडल्यावर मग भरपूर होतात. अशा कोलब्या आहेत, हे बघा. त्या आम्ही एकत्र करतो आणि मग 2 दिवसांनी खाणार बनवून. जय महाराष्ट्र. व्यूअर्स, दिलीप भाई वाइननकर, इन्होंने हमको आज खेकड़े पकड़ने लेके गए थे. तो खेकड़े पकड़ के हमने लाए हैं, और खेकड़े कैसे पकड़ते हैं वो हम लोगों ने आपको तरीका बताया है, अपने दिलीप भाई ने बताए हैं. और तो हम लोग को ये इतने हम लोग ने पकड़े थे वो आज की मेहनत, लेकिन ये एक 3 घंटे में 3 घंटे की मेहनत है. इसके साथ में मच्छियाँ भी मिली है. तो मेरे जितने भी व्यूअर्स हैं उनके लिए ये वो लोग तो यहाँ आ नहीं सकते पकड़ने के लिए, लेकिन कम से कम ये सब देखकर उनको थोड़ा कुछ अच्छा तो लगेगा. और जो भी हमारे गांव वाले हैं वो गांव में नहीं आ सकते, तो कम से कम अपने गांव को देख के कि गांव में अपने ये सब चीज़ें हैं, ये लम्हे हैं जो दिलीप भाई जैसे आदमी बिल्कुल ठगते नहीं, एकदम मेहनत करते हैं ये काम के लिए, और मेहनत से पकड़ते हैं सब. देखिए कितना बड़ा है, देखो देखो कैसा पकड़ता है, देखो. लेकिन दिलीप भाई ने इसका डंग है ना, ये लॉक करके रखे, ब्लॉक कर दिए उसको, वो मुंह खोल के काट नहीं सकता हमको. अच्छा टेक्निक है ते. सगळ्यांनी बघा काय ह्यो तरीको आहे किरवी पकडण्याचो, ते तुम्हाला कैसा वाटला ते कॉमेंट्सला तुम्ही लिखा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या पुढे पुढे मोके हे दाखवायला इंशाअल्लाह आम्ही कोशिश करतो आमची की हर चीज हर लम्हे तुमच्यासोबत शेअर करू. अल्लाह हाफिज.